हं, सगळ्यात सुंदर रास आहे मीन हं, रास. हं, म्हणजे हे कसं आहे, की यांचं बोधचिन्ह आहेत, की 2 उलटे-सुलटे मासे हं, किंवा यांचं म्हणजे व्यक्तिमत्व पण तसंच असतं. हं, सतत ते 10 मिनिटात मूड त्यांचे चेंज होतात. हं, तर आता हं. त्यांच्या लग्न भावातनं शनीचं गोचर चालू आहे. त्यांना अच्छा. दुसरी अडीचकी सुरू आहे. 7.5 मधला दुसरा चरण त्यांना चालू आहे. हं, तर त्यांना हे संपूर्ण वर्ष 7.5च आहे. त्यामुळे त्यांनी मारुतीची उपासना करायची आहे. लग्न असताना शनी आलेला आहे. हं. निगेटिव्ह थिंकिंग वाढेल. बरं. आणि 11व्या भावातनं राहू चाललाय, गोचर हं, करतोय. त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. एम-एन-सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करणाऱ्या वर्गाला सुद्धा जॉब मिळू शकतो. हं, अशा पद्धतीने सुंदर आहे. तुमची मीन रास आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही या सगळ्या आता मी उपासना तुम्हाला देणार आहे. ती उपासना जर केली, तर त्या माध्यमातून तर अगदीच चांगलं हं, फळ मिळू शकतं. विशेष जलाचं आणि अग्नीचं भय यांना निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी मनःशांतीकडे जाणं आवश्यक आहे. मनःशांती कधी मिळेल? तुम्ही मेडिटेशन केलं तर. ओके. मेडिटेशनचा पर्याय निवडायचा आहे हं, आणि या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांनी शम शनेश्वराय नमः या हं. मंत्राचा जप करायचा आहे आणि गुरुदत्तांचं नामस्मरण करायचं.